करायचं हे लाद्या जे बसवल्यात ऐकून घ्या, हे फक्त तुम्ही जुन्या लाद्या काढल्यात आणि ह्याच्यावरती तुम्ही नवीन लाद्या बसवल्यात, बरोबर ना? वर्कआउट मध्ये काय नमूद केलेलं आहे? आम्हाला पण समजत नाही. नाही, पण तुम्हाला कुठल्या हिशोबाने काम करायला सांगितलंय साहेबांनी? साहेबांनी बोला लादी काढून लादी लावा, तेवढं एवढं बोलले का पक्का? ऍक्च्युली वर्कआउट प्रत्येक वर्षीप्रमाणे कसं काम होतंय, जुनी लादी काढायची, 4 इंच खोदायचं, माती काढायची जुनी, नवीन माती टाकायची, प्लास्टर करायचं आणि लादी लावायची, नवीन लादी वर्कआउट प्रमाणे. आता तुम्ही कसं हे लाद्या लावताय जुन्या काढून, काय होतंय, हा रस्ता वरती होतोय आणि रस्त्याच्या कडेला असलेले घर आहेत ना ते खाली चाललेत. मग पावसाचं पाणी काय होतंय, त्यांच्या घरात घुसतंय, बरोबर का नाही? मग तुम्ही असं म्हटलंय जामदारे साहेबांना, तर जामदारे साहेबांना विचारणार मी की जुन्या हे रिपेअरिंग होते, बरं जामदारे साहेबांनी सांगितलं, पण रिपेअरिंगच्या पण तुम्ही बिल तर पास करणार रिपेअरिंगचं, फुकट तर नाही करणार ना. मग हे तर थुकपट्टीचं काम आहे ना. मला सांगा ना, कुठे आहे रेती, कुठे आहे तुमची, सांगा बरं मला. तुम्ही लाखो रुपयाचं बिल पास करणार, शेवटी हा भ्रष्टाचार आहे ना. जुन्या लाद्या काढायच्या, नवीन लाद्या लावायच्या, बाकी तुम्ही सोलंग PCC काहीच करणार नाही तो प्रकार. आता तर बघा तिकडं ते किती उच्च झाले मला सांगा बरं. मग लोकांच्या घरात पाणी नाही शिरणार का? नाही ना, ते तुमचं काम आहे. 4 इंच खड्डा खोदा ना तुम्ही. हे अशा लाद्या लावतात का, सांगा बरं? हे भ्रष्टाचारच ना शेवटी. हा जनतेचा पैसा आहे, जनता टॅक्स पेअर आहे ना. तुम्हाला असं कसं अर्धवट माहिती देऊन तुम्हाला काम करायला पाठवलं? आम्ही मिस्त्री आहे, आम्हाला जेवढं बोललं काम. मिस्त्री आहे, पण तुम्हाला असंच बोललंय का फक्त लाद्या काढा, नवीन लाद्या लावा, बाकी काहीच करायचं नाही? मग अशा प्रकारे लाद्या टिकणार काय? बघा हे अशा प्रकारे लाद्या, एक मिनिट सरका जरा. बघा हे घरात पाणी येणार ना, आणि हे बघा हे काम बघा कसं केलं. बघा ही रेती अशा प्रकारे, हा भुसा आहे सगळा. बघा हा भुसा आहे, ह्याला रेती म्हणता येईल का? भुसा आहे. त्याच्यातच काम व्हावं लागलं सर.